तर इकडे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंनी एकत्र जात मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे। खूप मोठ्या कालावधीनंतर हे बहीण भाऊ जे आहेत ते एकत्र आल्याचं या निवडणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंनी मतदानाचा हक्क बजावलाय। गेल्या निवडणुकीत हेच दोघं बहीण भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे होते, एकमेकांच्या विरोधात दोघांनी शड्डू ठोकले होते, पण या निवडणुकीत चित्र पूर्णतः बदललेलं आहे। या निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे खांद्याला खांदा लावून प्रचार करताना पाहायला मिळाले होते। विधानसभेसाठी आज पहिल्यांदाच पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांनी एकत्र कुटुंबासहित मतदान केलेलं आहे। ताई काय सांगाल? काही नाही, आम्ही लोकशाहीचा हक्क अदा केला आहे, मतदान केलेलं आहे। ताई मराठवाड्याच्या महाराष्ट्रात पाहिजे तर सगळ्यात जास्त सभा आपण घेतलेली आहेत, कशी परिस्थिती महाराष्ट्राची? महाराष्ट्रामध्ये खूप चांगली परिस्थिती आहे, 100% महायुतीचं सरकार येईल। ताई मतदारसंघामध्ये पाहिले तर विरोधकांकडून आरोप केला जातो की या ठिकाणी दादागिरी आहे, दहशत आहे। आता विरोध आरोप करणारच, विरोधक काय आमच्या तारीफ थोडीच करणार आहे, वार आरोपच करणार। एकूण परिस्थिती कशी असणार आहे महाराष्ट्रात? महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे। परळी मतदारसंघ परळी मतदारसंघ रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येईल। तर आपण बघू शकतो परळी मतदारसंघ रेकॉर्ड ब्रेक याचा निकाल लागेल असं पंकजा मुंडे सांगण्यात आले आहे। कॅमेरापर्सन पप्पू मोगरेकर संघ, मी संभाजी मुंडे, ट्यूनॅमॅटिक, परळी, बीड। तर महायुती असो किंवा महाविकास आघाडी, प्रत्येकाकडून विश्वास व्यक्त केला जातोय की आमचंच सरकार येणार आणि आमचेच आमदार सर्वाधिक निवडून येणार असा विश्वास जो आहे तो व्यक्त केला जातोय। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंनी एकत्र जात आपला मतदानाचा हक्क बजावला आहे।